टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, in the last video of lesson number 23, The Two Merchants of Seri, we have seen that how the girl, the granddaughter, demanded her grandmother something for herself, and as grandmother told her that she does not have enough money to bring her new things, she advised her grandmother to trade the dish which they have at their home, which is actually a golden dish, but the grandmother and the granddaughter both are unaware about it. So after showing it to the greedy merchant, what happened further, that we are going to see in this second part of the video. So let's start. The greedy man took the dish and scratched its side with a needle. He came to know immediately that it was a golden dish. तो लोभी स्वार्थी जो व्यापारी असतो तो ती डिश हातात घेतो आणि एका सुईच्या मदतीने एक सुई त्याच्यावर घासून बघतो त्याच्या कोपऱ्यांवर, आणि मग त्याला लगेचच लक्षात येतं की ही सोन्याची, हे जे ताट आहे हे सोन्याचं बनलेलं आहे. बट ही वॉन्टेड टू गेट इट फॉर नथिंग फ्रॉम द ओल्ड वुमन. पण त्याला त्या बदल्यात त्या आजीला काहीच द्यायचं नसतं. व्हॉट इज दिस वर्थ? सो ही सेड. म्हणून तो म्हणतो की काय याचा उपयोग, काय याची किंमत आहे. वर्थ म्हणजे काय, किंमत. नॉट इवन अ कॉपर कॉईन. यासाठी मी तुला कॉपर कॉईनसुद्धा देऊ शकत नाही. ही थ्रू द डिश ऑन द ग्राउंड. आणि असं म्हणून तो ती डिश जी आहे ती जमिनीवर फेकतो. अँड वेंट अवे. आणि तिथून निघून जातो. द क्राफ्टी मर्चंट वॉज प्लॅनिंग टू कम बॅक आफ्टर सम टाईम अँड बाय द डिश फॉर अ फ्यू कॉपर कॉईन्स ॲज इफ डुईंग अ ग्रेट फेवर टू द ओल्ड लेडी. आणि मग तो बाहेर गेल्यावर असा प्लॅन करतो की आपण इथे पुन्हा यायचं आणि काही कॉपर कॉईन्स देऊन ही डिश त्या आजीकडून घेऊन जायचं आणि असं भासवायचं की आपण हे कॉपर कॉईन्स देऊन तिच्यावर जणू काही उपकारच केले. नाव कॉपर कॉईन्स मीन्स तांब्याचे नाणी. पूर्वीच्या काळात तांब्याची नाणी, सोन्याची नाणी, चांदीची नाणी अशी व्यवहार करण्यासाठी वापरली जात असत. आफ्टर अ while, the honest merchant finished the rounds of his streets and entered the street where the old lady lived. आता जसं ह्या दोन्ही व्यापाऱ्यांनी ठरवलेलं असतं त्याप्रमाणेच हा जो चांगला व्यापारी असतो, प्रामाणिक व्यापारी असतो, तो त्या ठिकाणी येतो, त्या रस्त्यावरती तो येतो आणि मग तो त्या आजीकडे जातो. ही पास्ट हर हाऊस कॉलिंग बाय माय वॉटर जार्स. आणि तो तिच्या घरासमोरून जात असताना ओरडत असतो की पाणी भरण्यासाठी माझी भांडी घ्या, पाण्याची भांडी. बाय माय टीनवेअर, बाय माय ब्रास. द लिटिल गर्ल हर्ड हिम अँड बेग हर ग्रँडमदर टू सी व्हॉट दिस मर्चंट वुड गिव्ह फॉर द डिश. लहान मुलगी त्याचा आवाज ऐकते आणि आपल्या आजीकडे खूप हट्ट करते की तू त्या व्यापाऱ्याला बोलव आणि बघ तो ह्या ताटासाठी काय देऊ शकतो आपल्याला, ताटाच्या ह्या बदल्यात तो काय देऊ शकतो. माय चाइल्ड, सेड द ग्रँडमदर. द मर्चंट हू वॉज जस्ट हिअर थ्रू द डिश ऑन द ग्राउंड अँड वेंट अवे. आय हॅव नथिंग एल्स टू ऑफर इन ट्रेड. आणि मग ती आजी त्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करते की आत्ताच तू पाहिलंस ना, एक व्यापारी जो आहे तो हे ताट टाकून इथे निघून गेला आहे, असं म्हणून की ह्याच्या बदल्यात तो आपल्याला काहीच देऊ शकत नाही. बट ग्रँडमदर सेड द गर्ल, दिस वन लुक्स प्लीजंट, आस्क हिम. पण ती मुलगी असं म्हणते की हा व्यापारी जरा वेगळा वाटतो. प्लीजंट म्हणजे काय, तर असा व्यक्ती ज्याच्याकडे पाहून आपल्याला वाटतं की आपण त्याच्याशी बोलावं, जो मोकळ्या मनाचा आहे असा. आस्क हिम. आणि मग ती म्हणते की त्याला विचार. परहॅप्स ही विल गिव्ह अस समथिंग फॉर इट. आणि मला असं वाटतं की हा आपल्याला काहीतरी देईल त्या ताटाच्या बदल्यात, मोबदल्यात.
But grandmother said the girl, "This one looks pleasant. Ask him, perhaps he will give us something for it." "Call him then and show it to him," said the old woman. तिचा हट्ट केल्यावर मग आजी म्हणते की ठीक आहे, तू बोलव त्याला, आपण त्याला विचारूया. As soon as the merchant took the dish in his hands, he knew it was of gold. आणि मग हा प्रामाणिक व्यापारी जेव्हा त्याच्या हातात ती डिश घेतो, ते ताट घेतो, तेव्हा त्याला कळतं की हे सोन्याचं बनलेलं आहे. He said, "This is a golden dish." आणि मग तो त्या आजीला सांगतो की ही तर सोन्याची डिश आहे, हे तर सोन्याचं ताट आहे. It is worth more than all my money and all my wares. I will bring enough money tomorrow and then buy it from you. आणि मग तो त्या आजींना म्हणतो की माझ्याकडे जी भांडी आहेत किंवा माझ्याकडे जे पैसे आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने महाग अशी ही डिश आहे. तर मी उद्या तुमच्या ह्या ताटाच्या बदल्यात जो योग्य मोबदला आहे तो मी उद्या घेऊन येईन आणि मी ही तुमच्याकडून डिश विकत घेईन. The old woman was greatly surprised. आणि हे ऐकून ती आजी जी आहे तिला आश्चर्य वाटतं. She was impressed by the honesty and goodness of the merchant. आणि तिला हा प्रामाणिकपणा त्या व्यापाऱ्याचा आवडतो. Take this dish and give me the money tomorrow, she said. आणि मग ती त्याला म्हणते की तू ही डिश घेऊन जा आणि मला ह्याच्या बदल्यात ह्याचा मोबदला जो आहे ते पैसे तू मला उद्या आणून दे. The honest merchant kept all his wares and money with the old woman and took the dish. मग तो व्यापारी त्याने बनवलेली सर्व त्याची जी भांडी असतात ती आणि त्याने कमवलेले पैसे त्या आजींना देऊन तो तिथून निघून जातो आपल्यासोबत ती डिश घेऊन. He left himself only enough money for the boat ride. आणि तो स्वतःकडे फक्त बोटीने जाण्यापुरतेच पैसे ठेवतो. That he had to take on his way back. जी बोट त्याला त्याच्या घरी जाण्यासाठी घ्यावी लागते तेवढेच पैसे तो स्वतःजवळ ठेवतो. आफ्टर सम टाईम द ग्रेडी मर्चंट वेंट बॅक टू द हाऊस. थोड्या वेळाने तो ग्रेडी मर्चंट, तो लोभी व्यापारी तिथे येतो. वेअर ही हॅड सीन द गोल्डन डिश, जिथे त्याने ती गोल्डन डिश पाहिलेली असते. अँड सेड, ब्रिंग दॅट डिश टू मी. आणि मग तो म्हणतो की ती डिश मला द्या. अँड आय विल गिव्ह यू समथिंग फॉर इट. आणि मी तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी देईन. नो, सेड द ग्रँडमदर. हे ऐकून आजी म्हणते की नाही. यू सेड द डिश वॉज वर्थलेस. तू म्हणालेलास की ती डिश जी आहे, ते ताट जे आहे ते कसं आहे, वर्थलेस आहे, म्हणजे त्याची काही किंमत नाही. बट अनदर ऑनेस्ट मर्चंट हॅड पेड अ ग्रेट प्राईस फॉर इट. पण दुसरा व्यापारी आम्हाला त्या डिशच्या बदल्यात चांगले पैसे देऊन गेला आहे. सो आय गेव इट टू हिम. आणि म्हणून मी ती डिश त्याला देऊन टाकली. यू शुड नॉट ट्राय टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ द पुअर अँड नीडी पीपल. आणि मग आजी त्याला म्हणते की तू असं जे गरीब लोक आहेत त्यांच्या गरिबीचा तू फायदा नाही घेतला पाहिजेस. व्हॉट कुड द ग्रीडी मर्चंट से? ही पेड द प्राईस फॉर हिज डिसऑनेस्टी अँड ॲग्रीड. आणि मग हा जो लोभी व्यापारी असतो त्याच्या लक्षात येतं की त्याची ही डिसऑनेस्टी आणि ग्रीड म्हणजे त्याचा लोभी स्वभाव आणि त्याचा अप्रामाणिकपणा ह्यामुळे त्यांनी खूप मोठी किंमत मोजलेली आहे. सो व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस लेसन चिल्ड्रेन? दॅट वी शुड नॉट बी डिसऑनेस्ट अँड ग्रीडी. ग्रीडीनेस इज नॉट good for us. So I hope children you have understood the lesson. If you have any doubt you can ask me in the class. Thank you.